वीकेंड आलं की असं वाटतं मस्त आता वीकेंडला आराम करायचा किंवा बाहेर जायचं किंवा नवीन नवीन रेसिपी ट्राय करायच्या. पण आठवड्याभराची तयारी ही काय आपल्या पिछा सोडतच नाही. तर बघा, आठवड्याची तयारी करायची म्हटलं की पहिले मी शेंगदाणे भाजते, शेंगदाण्याचं कूट करायचं आहे, त्याचबरोबर कांदा खोबऱ्याचं वाटण करायचं आहे, काळी मिरी सुद्धा भाजायची आहे, काळी मिरीची पावडर करायची आहे. तर बघा, अशी तयारी तर आपली होतच राहणार आहे. पण हेल्थचं जर का म्हणाल तर असा एक डब्बा आमच्या घरी भरलेला असतो, जे म्हणजे सगळ्या प्रकारचे सीड्स. मी तर सगळ्या प्रकारच्या सीड्स ना भाजून घेते. तर सर्वप्रथम मी इथे भोपळ्याच्या बिया घेतल्यात. तर ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असतं, आपल्या शरीरातले बोन्स मसल हे एकदम स्ट्रॉंग करण्याचं काम करतं. तसंच त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई आहे आणि हेअरफॉल सुद्धा कमी करण्यास मदत करतं. त्याचबरोबर मी इथं कलिंगडाच्या बिया घेतल्यात. तर तुम्हाला तर माहितीये कलिंगड हा आपल्या शरीरासाठी किती थंडावा देतो, त्याचप्रमाणे त्याच्या बिया सुद्धा हेच काम करतं, आपल्या शरीराला एक थंडावा निर्माण करतो. आणि इथे मी सूर्यफुलाच्या बिया घेतल्यात. तर सूर्यफुलाच्या बिया ह्या आपल्या स्किनसाठी खूप चांगल्या असतात, म्हणून मी ह्या सुद्धा मस्त अशा भाजून घेते. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये जवस म्हणजे फ्लेक्स सीड्स त्या सुद्धा भाजून घेणार आहे. तर बघा, आपल्या शरीरामध्ये ओमेगा 3चं प्रमाण वाढवतं, त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे काही बॅड कोलेस्ट्रॉल असेल ते कमी करून आपल्या शरीरामध्ये हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह करतं. तर बघा, अशा प्रकारे मी ह्या सगळ्या सीड्स भाजून घेते. असा एक डब्बा घरी तुम्ही नक्की भरून ठेवा आणि रोज 1 चमचा 2 चमचा जसं तुम्हाला वेळ भेटेल, कधी तुम्हाला असं काही चटपटीत खाऊ वाटलं तर हा 1 चमचा सीड्स तुम्ही नक्की खा. तुमच्या डेली रुटीनमध्ये ही खरंच तुम्ही एक सवय चांगली ऍड करा. चला तर मग आता मी इथं मुखवास पण करून घेते. तर तुम्ही सीड्स मध्ये ना तीळ सुद्धा घेऊ शकता, पण मी इथं मुखवास बनवते ना, तर मुखवास मध्ये मी तीळ वापरणार आहे. मग तिळाचं प्रमाण जास्त नको व्हायला म्हणून मी मुखवासामध्येच फक्त तीळ घेतले, सीड्स मध्ये तिळाचा वापर केलेला नाही. तर बघा, मुखवासामध्ये मी इथं घेतले बडीशेप, धनाडाळ, ओवा, तीळ आणि जवस. तर सीड्स मध्ये आपण जवस वापरले, पण रियांश मुखवास खातो आवडीने, मग त्याच्यासाठी मी इथं जवसचं प्रमाण वाढवलेलं आहे. तर असंही एक डब्बा तुम्ही मुखवासाचा घरच्या घरी बनवून ठेवा आणि मस्त 2 टाइम जेवण झालं, दुपारचं संध्याकाळचं, की 1 चमचा मुखवास बंद डब्यामध्ये हा मुखवास भाजून आलं लसूण भाजल्यामुळे काय होतं ना, मस्त केले, दही लावून घेतले आणि ह्याच्यासाठी इलायची जायफळची पावडर आहे, त्याचबरोबर काळी मिरीची पावडर केले आणि जिरा पावडर सुद्धा करून ठेवले. चला